अजून आहे का घरात? नाहीये, पण तुम्ही दोघं कुठे आहात? नाही, ते महत्वाचं नाहीये. उद्या सकाळी आम्ही वाड्यावर येतोय. महत्वाचं काम आहे. तयार राहा. मामा कशाला? मामा आहेत सुखरूप आहेत. तू काय डोक्यावर पडलाय काय? तुला काय म्हणलं होतं मी? विद्या दादाला ह्याच्यातलं काहीच सांगायचं नाही. त्याला जर कळलं ना तर आपण फुकाट मारणार. तू लिहून घे. अजून पण वेळ गेली नाही मामा. त्याला ह्या सगळ्याच्या बाहेर ठेव. बल्लू, फितुरीने किल्ला जिंकायचा आहे ना? एक लक्षात ठेव, किल्ल्याचे दरवाजे आतूनच उघडतात. आणि या क्षणाला विद्याधर शिवाय आपल्याला पर्याय नाही. किती तो राग येतोय. काही करू शकत नाही, धड काही बोलू शकत नाही, मला मारू शकत नाही. इकडे अरे ये. अरे अर्जुन, दमलायस तू खूप. अरे थकला असशील प्रवासाने. का तेवढी मारामारी केलीये, मला मनात लई शिया घातल्या. डोकं आणि शरीर केवढं दमलं असेल. ये ये झोप. अरे ये रे. कोण नाही बघणार, आणि कोणी बघितलं ना तरी कोण काय बोलू नाही शकणार. लग्नाची बायको आहे मी तुझी. ए, मी नाही म्हणत तुला बायको वगैरे. अरे तू मान नाही तर नको मानू. त्याला काय होणार आहे? सत्य नाही बदलणार. कुठे गेलं ते? हा, हे बघ, हे जे मंगळसूत्र आहे ना तुझ्या नावाचं, जोवर हे माझ्या गळ्यात आहे आणि जोवर तू डिवोर्स पेपरवर सह्या करत नाही ना, तोवर माझा तुझ्या आयुष्यावर आणि या बेडवर हक्क आहे. आले झोप आली. नाही आता तू पाठ फिरव, पण स्वप्नात तर रोज मी तुला जवळ घेत असते. पण त्याला तू काहीच नाही करू शकत अर्जुन. अर्जुन नको ना. अर्जुन अरे जा ना. अरे झोप ना. गुड नाईट. हॅलो, रूम नंबर 211 मधून बोलतोय. मला एक बेड. नाही, काही नाही, सॉरी. मी कशाला खाली झोपू?
हे मामा आणि बलराम आता इथं येऊन काय माती खाणार आहेत कुणाच ठाऊक. राहायला कशाला येत आहे तिथं. तर ते कुठं लपून बसले ते पण मला ठाऊक नाही. मी तिथे गेलो असतो पण ते पण नाही. तर अर्जुन इथं आला तर काय सांगायचं त्याला. मामा काय चाललंय तुझं. रिक्षा आली तशी परत न्यायची. दादा चला माग. मी सांगेन तिथं भेटायचं मला. हा फोन करतो तुला. फोन उचल. काय रे गप का झाला. कोणाला आणलं माहितीये का. ठाऊक आहे मला. भैरव मंदिराबाहेरचा येडा प्रदीप आहे माहिती आहे मला. अर्जुननं घरी आणला मग पळून गेला. हा तुला कुठं सापडला मामा. आणि त्याला तू इथं का घेऊन आलायस. का घेऊन आलायस. काय आयटम आहे हा मामा. काय आयटम आहे. ॲटमच आहे हा. याला मला भीमाबाईच्या खोलीत घेऊन जायचंय. त्याच्यासाठी तू मला मदत करायची. काय. एक्सक्यूज मी. येस सर. तुम्ही चेकआउट करणार आहात का. हां ते आपण बघू. मला सांगा त्या माझ्यासोबत होत्या तुम्ही त्यांना बघितलं का. कोणाला. ती माझी आय मीन त्या माझ्यासोबत काल आल्या होत्या. हां त्या कुठे आहेत. अच्छा हां तुमच्या मिसेस. सर त्या तर सकाळीच निघून गेल्यात. काय. कुठे. सर ते नाही माहिती. ते मी कसं विचारणार. काय शहाणपणा करायला गेली आहे देव जाणे. कुठे गेली असेल आता ही. मी बघतो. ओके थँक्यू.